सासरची पहिली सकाळ. भांड्याच्या आवाजाने शीतलचे डोळे उघडले. घड्याळात पाहिले तर 8 वाजले होते. तसं शीतल खडबडून जागी झाली. सासूबाईंनी सांगितलं होतं सकाळी लवकर उठायचं आणि स्वयंपाकघरात जाऊन ते स्वच्छ करून मग हलवापुरी करायची आहे. आणि मी तर अजून झोपून राहिले. आता काय होणार? सासू आणि सासरे काय बोलतील? सासूबाईंना राग आला तर नसेल ना? हे देवा, तिला आता रडायला येत होतं. सासू सासरे या नावाचीच तिला भीती वाटत होती. कारण आजीने अगोदरच बजावून सांगितलं होतं तिकडे सासर आहे, जरा जपून वाग, कोणाला काय बोलायची संधी देऊ नकोस, आणि नाहीतर आयुष्यभर बोलणी खावी लागतात. म्हणून सकाळी लवकर उठून कचरा काढ, सकाळी आंघोळ झाली की साडी घालून देवपूजा कर, सासू सासऱ्यांना नमस्कार कर. तुझ्या आई वडिलांना कोणी काही बोलायला नको. एकामागून एक आजीचे बोलणे आठवत होते. शीतलने लगबगीने आंघोळ केली. साडी नेसून आरशात पाहून टिकली शोधत होती, पण टिकली काही सापडली नाही. मग मात्र तिने लिपस्टिकनेच टिकली ज्या जागी लावतात तिथे लावून लगबगीने आपल्या खोलीतून स्वयंपाकघर गाठलं. तिची लगबग सासूच्या लक्षात आली. तिने एकदा सुनेला निहाळलं आणि तिला म्हणाली, हे बाळा, रात्री नीट झोप झाली की नाही? शीतल घाबरतच बोलू लागली, हो आई, लागली, पण थोडी उशिराच लागली म्हणून सकाळी लवकर जाग आली नाही. सॉरी. तिचा बोलण्यात भीती होती हे सासूने ओळखले. मग सासू म्हणाली, ठीक आहे बाळा, नवीन जागा असली की असं होतं. शीतल घाबरूनच सासूकडे पाहत बोलू लागली, हो आई, हलवापुरी. त्या बाजूलाच ठेवलेली हलव्याची कढई सासूने शीतलच्या समोर ठेवली आणि सारख्या गोड आवाजात बोलू लागली, बाळा, हे घे, हिला हात लावून घे. शीतल मात्र सासूकडे पाहत उभी राहिली. तेव्हा सासू बोलू लागली, हलवापुरी बोलण्यापूर्वी आयुष्य आहे. माझ्या सोन्यासारख्या सुनेचे हसण्या खेळण्याचे दिवस आहे. तिच्याकडून मी थोडं स्वयंपाकघरातील कामे करून घेणार आहे. तू फक्त हसऱ्या चेहऱ्याने जे काही करता येईल ते हळूवारपणे कर. आजसाठी एवढं पुरेसं आहे. एवढं ऐकून शीतलच्या डोळ्यात पाणी आलं. ती स्वतःला थांबू शकली नाही. तिने क्षणार्धात सासूला मिठी मारली आणि आपल्या रडक्या स्वरात फक्त एकच शब्द बोलली, आई. आणि सासू सुनेची गोष्ट आणि त्यांच्यामधील आई मुलीचं नातं तुम्हाला आवडलं असेल तर अशा नवनवीन गोष्टींसाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.